कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाही अचानक खूप काम पडलंय ना तुमच्यावर। नाही म्हणजे आकाश आता हॉस्पिटलमध्ये, त्यात मुलींचं बघायचं, घरातलं बघायचं, आणि वसू वहिनी असो, मी माझ्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी मदत नक्की करेन तुम्हाला। नाही मला माहिती आहे तुम्ही वसू वहिनीला खूप जीव लावायचा, खूप वाईट वाटलं असेल ना तुम्हाला। तनया अगं, माझा अजूनही विश्वास बसत नाहीये की वसुंधरा सारखी एवढी चांगली मुलगी एवढं मोठं खोटं कसं बोलेल ती। अगं घरातल्यांचं इतकं मन लावून सगळं करायची ती, आणि बाबा जेव्हा हॉस्पिटलला होते ना तेव्हा तिने सगळं निभावून नेलं होतं ग। हो ना, पण त्यामागे तिचा काय मूळ हेतू होता ते आत्ता कळतंय ना। नाही मी काय म्हणते वहिनी, घर सांभाळायला तुम्ही आहात आणि मीही आहे तुमच्या मदतीला, पण ऑफिसचं काय? नाही म्हणजे खूप कामं पेंडिंग आहेत ना, एवढे मोठे प्रोजेक्ट आहेत, त्यात जो डिसिजन घेतो आकाश दादा तोच नेमका हॉस्पिटलमध्ये। हो ग, मी काय म्हणते, यांनी आणि अखिलनी काहीतरी ठरवलं असेलच अगं। त्यांना कुठे काय मिळतंय ठरवायला? काय म्हणजे आकाश दादाच बॉस आहे ना, सगळे डिसिजन तर तोच घेतो। मी काय म्हणते वहिनी, आता ऑफिसचा चार्ज ना अखिल आणि भास्कर दादांनी घेतला पाहिजे। नाही म्हणजे ऑफकोर्स आकाश दादा बरा होईपर्यंत। तुम्हाला काय वाटतं वहिनी? बरोबर बोलतेस तू। मी काय म्हणते, आपण ना या विषयावर बाबांशी एक दिवस बोलूया। नेकीवर पूछ वहिनी, आत्ताच बोलूया। अगं आता नको, आता सकाळच्या वेळेत मला हे सगळं करायचंय, नको आता काहीच तुम्ही नको। माझं ऐका, सकाळच्या वेळेतच चांगली कामं करायची असतात। चला खूप गडबड आहे वहिनी, चला। अगं नको तनया, ऐक ना। या तुम्ही बाबा, अवनी वहिनींना काहीतरी बोलायचंय। बोल बोल, काय बोलायचंय बोल। नाही म्हणजे माझ्या मनात असं आलं की ऑफिसची कामं सगळी खोळंबली आहेत ना। आकाश भाऊजी ऑफिसला नाही आहेत तर कसं करायचं तो विचार करत होते, बाकी काही नाही। खरं तर बाबा, मी पण याबद्दल काही विचार केला नाही अजून, कारण मला वाटतं की आता सध्या आकाश लवकर बरं होणं जास्त महत्त्वाचं आहे। हो, कामं होत राहतील, आधी दादा शुद्धीवर आला पाहिजे। काय गरज आहे? आय मीन आकाश दादा तर बरा होणारच आहे ना, पण त्यासाठी कामं थांबवण्याची काय गरज आहे असं म्हणायचं होतं मला। आणि दादानी याच प्रोजेक्टसाठी घर गहाण ठेवलंय, लक्षात आहे ना? भास्कर, तू आणि अखिल ऑफिसच्या कामाचं बघा। आकाशकडे लक्ष द्यायला आम्ही आहोत। अहो पण बाबा, ऑफिसचे सगळे महत्त्वाचे निर्णय आजपर्यंत आकाशच घेत आले, तो नसताना आम्ही कसं काय? काय नसेल तर आम्ही कसं म्हणजे? अरे तुम्ही तिघं भाऊ आहात, जसा आकाश निर्णय घेत होता तसा तुम्ही दोघं घ्या। वसुंधरा,
आई बनी जा स्कूल बॅग भर, गाडी येईल थोड्या वेळात. ओके. तुझी इथे यायची हिंमतच कशी झाली? आई मी निघ इथून. अशीच माघारी फिरणी चालायला लाग. सॉरी आई, तुमचा खूप आदर कर, पण हे घर सोडून मी कुठेच नाही जाणार. मी कोणालाच फसवलेलं नाही. काय बाई आहे ही? एवढं सगळं होऊन सुद्धा मान वर करून बोलतेसच कशी माझ्याशी तू? जयश्री, एक मिनिट थांब. का आलीस तू? बाबा, हे अजूनही आकाशरावांची बायको आणि तुमची सून आहे. हे नावापुरतं. आकाशला शुद्धीवर येऊ दे, मग ह्याच्यातलं काहीही उरणार नाहीये. आल्या आल्या तो तुझी हकालपट्टी करतो की नाही बघ. ठीक आहे, मग मी पण तेव्हाच जाईन जेव्हा आकाशराव मला स्वतः घरातून बाहेर जायला सांगा. तोपर्यंत मी नाही जाणार कुठे. तुम्ही माझ्याबद्दल काहीही विचार केला तरी तुम्ही माझं कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबाची काळजी घेणं माझं कर्तव्य. कठीण परिस्थितीत त्यांना साथ देणं माझं कर्तव्य. आणि मी काळजी करणं नेहमी सारखीच आवरून येते आणि जेवणाची तयारी करते. आपण महान आहोत हे दाखवायला आवडतं ना तुला? आमचं मन पण मोठं आहे. शेवटचे काही दिवस राहून घे या घरामध्ये मनमुराद. मी लिहून देते. आकाश या घरात आल्या आल्या तुझी हकालपट्टी करतो की नाही बघ. आणि जेव्हा ती होईल ना, तेव्हा गोडाधोडाचं रांधून खायला घालीन सगळ्यांना मी. लक्षात ठेव. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.